आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक कबीर परमेश्वर संपूर्ण. विषय: पवित्र कुराण शरीफने प्रभूच्या विषयी काय सांगितले आहे. परमपूज्य कबीर परमेश्वर यांनी बोलणे प्रारंभ केले. पवित्र कुराण शरीफ सूरत फुरकानी संख्या 25 आयत 52, 58, 59 मध्ये ज्या कबीर अल्लाहचे विवरण आहे तो पूर्ण परमात्मा आहे, ज्याला अल्लाहू अकबर अकबीरू म्हणतात. कुराण शरीफचा ज्ञानदाता अल्लाह कोणत्या अन्य कबीर नावाचे अल्लाहच्या महिम्याचे गुणगान करत आहे. आयत संख्या 52, 58 तसेच 59 मध्ये हजरत मुहम्मदजी यांना कुराण शरीफचे ज्ञानदाता प्रभूने म्हटले आहे की, हे नबी मुहम्मद, जो कबीर नावाचा अल्लाह आहे त्याने सर्व ब्रह्मांडाची रचना केली आहे. तोच सर्व पाप नाश करतो, क्षमा करणारा आहे. तसेच सर्वांच्यासाठी पूजा करणे योग्य आहे. इबाद ही कबीर अर्थात पूजेच्या योग्य कबीर. त्याने जमीन व आकाशाच्या मध्ये जे काही पण आहे सर्वांची रचना 6 दिवसांमध्ये केली आहे. तसेच 7व्या दिवशी आकाशात तख्तावर जाऊन विराजमान झाला. काफिर लोक त्या कबीर प्रभू म्हणजे अल्लाहू अकबर यांना सर्वशक्तिमान प्रभू नाही मानत. तुम्ही त्यांच्याकडून भ्रमित होऊ नका, त्यांचे म्हणणे मानू नका. माझ्याद्वारा दिलेल्या कुराण शरीफच्या प्रमाणांवर विश्वास ठेवा. तसेच अहिंसेच्या सोबत कबीर अल्लाहसाठी संघर्ष म्हणजे जिहाद करा, लढाई नाही करायची. सूरत फुरकानी आयत 52. त्या परमात्मा कबीर म्हणजे अल्लाहू अकबर यांची भक्तिविधी तसेच त्यांच्याविषयी मला पूर्ण ज्ञान नाहीये. त्या सर्व शक्तिमान, सर्व ब्रह्मांडाचे रचनाकार, सर्व पापनाशक, सर्वांच्यासाठी पूजा योग्य कबीर अल्लाहच्या पूजेच्या विषयी कोण्या तत्वदर्शी म्हणजे बाखबर संत यांना विचारा. कबीर परमेश्वर यांनी म्हटले, शेख तकीजी, तुमच्या अल्लाहलाच ज्ञान नाही तर तुमच्या हजरत मुहम्मद साहेबजी यांना पूर्ण ज्ञान कसे होऊ शकते. तसेच अन्य काझी, मुल्ला व पीर देखील सत्य साधना तसेच तत्वज्ञानापासून वंचित आहेत, ज्या कारणामुळे साधकाच्या कष्टाचे निवारण होत नाही. इतर साधना जसे 5 वेळा नमाज, बंग आदी केल्याने मोक्ष तसेच कष्ट निवारण होत नाही. जन्म मृत्यू व स्वर्ग नरक तसेच इतर प्राण्यांच्या योनीमध्ये सुद्धा केलेल्या कर्माच्या आधाराने कष्ट भोगावे लागते. वरील वार्ता ऐकून शेख तकीने ताबडतोब कुराण शरीफ उघडले. तसेच सूरत फुरकानी संख्या 25 आयत 52, 58, 59 ला वाचले, ज्यामध्ये वरील विवरण बरोबर होते. वास्तविकता डोळ्यांनी पाहून सुद्धा मानहानीच्या भीतीने म्हटले की असे कुठेच लिहिले नाही. हा काफिर खोटे बोलत आहे. त्यावेळी शिक्षणाचा अभाव होता. मुसलमान समाज अरबी भाषेशी अवगत नव्हता. कुराण शरीफ अरबी भाषेत लिहिलेली होती. बादशाह सिकंदरला पण शंका झाली की परमेश्वर कबीर साहेबजी भलेही शक्तियुक्त आहेत, परंतु अशिक्षित असल्यामुळे कुराण शरीफच्या विषयी नाही जाणू शकत. शेख तकीने कटू वचन बोलले, काय तूच आहेस तो बाखबर? मग सांग, तो अल्लाहू अकबर कसा आहे? जर परमात्म्याला साकार म्हणतो तर कोण आहे, कुठे राहतो? परमेश्वर कबीर साहेबजी म्हणाले, तो कबीर अल्लाह ज्याला तुम्ही अल्लाहू अकबर म्हणता मीच आहे. मी वरती सतलोकात राहतो. मीच सर्व ब्रह्मांडाची रचना केली आहे. मी हजरत मुहम्मदजी यांना देखील जिंदा संतांचे रूप धारण करून भेटलो होतो. तसेच त्या प्रिय आत्म्याला सतलोक दाखवून मी त्यांना परत सोडले होते. हजरत मुहम्मदला म्हणले होते की आता तुम्ही माझा महिमा सर्व अनुयायांना सांगा, परंतु जिब्राईल फरिश्त्याच्या भीतीमुळे तत्वज्ञानाचा प्रचार केला नाही. तसेच न माझ्या बोलण्यावर विश्वास केला, कारण त्याआधी जिब्राईल देवता हजरत मुहम्मदजी यांना पित्तर लोकामध्ये फिरवून घेऊन आला होता, जिथे हजरत मुहम्मदजी यांनी त्यांच्या पूर्वज बाबा आदमला पाहिले, जो उजवीकडे तोंड करून हसत होता व डावीकडे तोंड करून रडत होता. हजरत जिब्राईलला हजरत मुहम्मदजी यांनी विचारले की हा व्यक्ती कोण आहे, जो एका वेळी हसत आहे एका वेळी रडत आहे. जिब्राईलने सांगितले, हा बाबा आदम आहे. उजवीकडे स्वर्गामध्ये यांची पुण्यकर्मी संतान आहे व डावीकडे नरकामध्ये वाईट संतान कष्ट भोगत आहे. म्हणून जेव्हा चांगल्या संतानाला स्वर्गामध्ये सुखी बघतो तर हसतो, जेव्हा डावीकडे दुष्ट संतानाला महाकष्टाने नरकामध्ये पीडित बघतो तर खूप रडतो.
याच लोकांमध्ये अन्य स्थानावर हजरत मूसा तसेच हजरत ईसाजी इत्यादींना देखील बघितले. त्यांच्याशी हजरत मुहम्मदजी यांची वार्ता झाली. या कारणाने हजरत मुहम्मदजी कालच्या जाळ्याला न समजू शकल्याने त्याच स्थानाला वास्तविक ठिकाण मानलेले होते. कारण की पित्तर लोकांमध्ये पवित्र ईसाई धर्म तसेच मुसलमान धर्माचे पूज्य बाबा आदम पण होते, तसेच अन्य नबी पण विराजमान होते. प्रश्न: परमेश्वर कबीरजी यांनी शेख तकीला प्रश्न केला की काय आपण पुनर्जन्माला मानत आहात? शेख तकीने म्हटले की ते नाही मानत. आम्ही मानतो की बाबा आदम पासून आमचा वंशज चालला आहे. आमच्या अल्लाहचे विधान आहे की एक वेळा सृष्टीची रचना झालेली आहे, मग याचा अंत होणार, त्याच्यानंतर काही नाही. या दरम्यान मनुष्य जन्म घेतील जे अल्लाहच्या आदेशानुसार चालणार, इबादत म्हणजे पूजा करणार, जन्नतमध्ये जाणार. जो अल्लाहच्या आदेशाचे पालन करणार नाही तो नरकात म्हणजे जहन्नुममध्ये जाणार. दोन्ही प्रकारचे व्यक्ती मरत जाणार. त्यांना कबरीमध्ये ठेवले जाणार. ज्यावेळी अंतसमयी जेव्हा सृष्टीचा नाश होणार त्यावेळी सगळ्यांना कबरीतून काढले जाईल, जिवंत केले जाणार. भक्तांना जन्नत म्हणजे स्वर्गामध्ये आणि पापींना जहन्नुम म्हणजे नरकामध्ये ठेवले जाणार. बस, पुढे काही नाही. प्रश्न: कबीरजी यांनी विचारले, हे शेख तकीजी, काय अंतसमयी म्हणजे सृष्टी विनाशापर्यंत बाबा आदम पासून तर आजपर्यंतचे सर्व पैगंबर तसेच सामान्य व्यक्ती कबरींमध्ये राहतील? उत्तर: शेख तकीने म्हटले, हो, असेच विधान आहे. परमेश्वर कबीरजी यांनी म्हटले की जसे तुम्ही सांगतात की हजरत मुहम्मदजी जेव्हा गाढवासारखा प्राणी बुराकवर बसून जन्नत म्हणजे स्वर्गामध्ये गेले, त्यावेळी त्यांनी बाबा आदम व त्यांची चांगली संतान स्वर्गामध्ये सुखी आणि वाईट संतान नरकामध्ये दुःखी बघितली. बाबा आदमला हसत रडत बघितले. हजरत मुहम्मदजी यांनी वर स्वर्गामध्ये सर्व नबींचा समूह म्हणजे जमात बघितली, ज्यामध्ये मूसाजी, ईसाजी, अब्राहम इत्यादींना पण वर स्वर्गात बघितले. त्यांनी तिथे नमाज पढली. ते तिथे कसे निघून गेले? त्यांना तर तुमच्या अज्ञान विधानानुसार तर कबरींमध्ये राहायला पाहिजे होते. जर तुमच्या विधानाला ठीक मानू तर सृष्टीचा अंत तर अरबो वर्षानंतर होणार. तोपर्यंत तर भक्त देखील त्या कबरींमध्ये उपाशी तहानलेले तडफडत असणार. मग कधी कयामत म्हणजे विनाशावेळी अरबो वर्षांनंतर येणार तेव्हा ते जन्नतला म्हणजे स्वर्ग प्राप्त होतील. धिक्कार आहे अशा जन्नतचा. या वार्ता ऐकून उपस्थित बुद्धिमान निष्पक्ष मुसलमान आश्चर्यचकित राहिले. तसेच कबीरजी यांच्याकडून दीक्षा घेतली. परंतु शेख तकी पीरची बोलती बंद झाली. सत्य स्वीकार केले नाही, उलट क्रोधवश उठून चालायला लागला. तसेच प्रतिशोधाची योजना बनवू लागला. कबीर परमेश्वरजी यांनी म्हटले की जानबूझ साची तजे करे झूठ से ने, ताकी संगती हे प्रभु स्वपन में भी ना दे.